मामा आम्ही काय म्हटलं ते अंदरचं जरा झाडझूड करून घे. लोकांना जर विचार पाहिले त्याला जरा बसायला पद्धतशीर वाटलं पाहिजे. जरा म्हटलं झाडझूड करून बिलकुल ओके म्हणे ठेव. असं आता मी झाडू मारू नाही, मी झाडू मारू बरं. अरे तू राजा भलाच्या वेळेस म्हणे काहीच काम नाही, काहीच काम नाही. इथं आल्यावर झाडू मार, गाडी खाली कर, हे कर ते कर, मार काम सांगू लागला. अरे म्हटलं मी इथं बसतो काउंटरवर, मी इथं झाडू फाडू मारत नाही. इथं बसतो, मी बसलोय मी इथं आता, मी झाडू फाडू मारत नाही. तू नाही मारा झाडू, मग कोण मारा म्हटलं. मामा काम आहे नाही, मीच मारला आता पोट्यानं म्हटलं. दोन यायला सांगणं झाडून फाडू मारायला. आणि म्हटलं काउंटरवर मी बसतो. माझं रस्ते ते पैसे घेणं, ते तिकडे बिकडे देणं, काउंटरवरचं काम आहे पाहिजे. दुसरं काम पाहिजे तिकडे ते स्वयंपाक गिंपाक करायचं, तिकडे ते आहे म्हटलं लागेल तेवढं काम आहे ते पाहिजे. इथं माझी ड्युटी आहे, मी करणार आहे. इथं म्हटलं ती गरज नाही नसलं ते अगोदर म्हटलं करू नको तू, मी बसतो करू आला. इथं माझी ड्युटी आहे म्हटलं. अवंता अरे आलू बुंगा आता म्हटलं मी बसलो ना मी आता तू उद्या बसतो, आज मी बसतो काउंटरवर इथं. मी घेतो लोकांपासून पैसे, मी तिकीट वाटतो. मी काय गडबड करतो, हिसाब सगळं म्हटलं समजते ना मला. सगळं म्हटलं तू जास्त समजते. जरी शिकेल नाहीये पण हिसाबात म्हटलं पक्का आहे. हिसाबात पक्का असेल तर मी का तुला साठू का माहिती आहे ना मला तुझे धंदे कसे आहेत. तुला काउंटरवर बसून तू तुला का पैसे मसून टाकशील का कमीच आहे का तू. माहिती आहे तू लय आराम करू आहे ना, तुझा पैसे काढायला मागं पुढं पाहत नाही. तुला ठेवत मी म्हटलं ते पाहून नंतर काय तर म्हटलं आता ते झाडझूड करून घे, साफसूफ करून घे. पोट्याला लावून द्या का मी लवकर, तू लागून जा लवकर करा जरा. आता विचार लागते ना थोड्या वेळानं. बरं ठीक आहे, फक्त झाडाचंच आहे ना, चटी गिटी टाकू नाही. नाही चटी गिटी जाऊ दे तिकडे, तुला हात कुठे टाकत बसतात ते एवढी खराब आहे का असे लोकही बसतील नाही. मग नाही तर का मागच्या वेळेस ते 4-5 लोक वांटे गेला त्या चढीवर, मग तेव्हा धुतलीच नाही. कुठे टाकत बसतील, जाऊ दे लोक आपल्या घरून आणतील चढ्या आणि बसतील तिथे पिक्चर पाहत. तरी तिकडे चुल्यात फक्त तुम्ही झाडून टाका, बस तेवढं काम करा. बरं ठीक आहे ना आलू पंगा, पण काउंटरवर मी बसतो आता सांगू लागलो. मस्त आडे भेटतो ना चांगलं, तर पैसे दाबून घेतो मी चांगला, डबल टिपन रोजच काढून घेतो ना. सामने एकदा काउंटर होतं बसू मध्ये. म्हटलं आलू पंगा मी बसतो आता तू अगोच्या सणपणा करू नको. माई ऐकायचं जरा आलो त्यापासून तुझं ऐकू लागलो आम्ही. अरे बाबा जाऊ दे ना, तिकडं काय लावून आला, मी बसतो काउंटर करू लागला. म्हटलं ती पिताना मग कुठं ते सांग मला त्याच्यासोबत काम आहे नाही का. चालला म्हटलं आपलीच लावून राहिला इथं काम नाही धंदे महाबीन. काउंटर बसतो म्हटलं दुसरं काम कर ना तू. त्या तिकडे पहिला साफसूफ करून घे, झाडूकडे मारून घे. तरी दिमाग खराब करू लागला. ती पिताराम दिसला पिताराम. अरे महाबीन किती कमी म्हणावे आलू पुंग्या, माही गोष्ट कानावर नाही घेऊन राहिले का आपलीच लावून राहिला. आणि ते पिताराम दिसला का म्हणते, मला दिसलं ते पिताराम तुला काय तिकडं तू माही नाही ऐकत, मी काय ऐकू. मला दिसला म्हटलं तरी तिकडं. बरं ठीक आहे, तुम्ही लवकर काय म्हटलं साफसूफ करून घ्या. मी आल्यावर मला सगळं साफसूफ दिसलं पाहिजे, नाही तर पाहिजे तुम्ही म्हटलं लक्षात ठेवता. काय मामा म्हणलं ते तुमचं ते आलू बुंगे आतो भाऊ म्हणलं गोष्ट नाही ऐकणार राजे तुमची वाली. काउंटरवर बसतो म्हणे तुम्ही, म्हटलं लागून येऊन राहिला ना ते, नाही का पाहन ते कसं करू लागलं. म्हटलं असं तुमचं आतो भाऊ एक गोष्ट नाही ऐकू लागला का काही नाही, नुसतं आपल्याला कामं सांगू लागला. तिथं झाडू मारून घ्या, हे सफा करून घ्या, ते करून घ्या, हे करून घ्या. म्हटलं सगळं मलाईचा माल तो खाऊ लागला ना, आपल्याला नुसती का झाडू पूजा करायला लावून राहिला तू. हो ना सायाचा नालायक गोळ्याचा एक गोष्टीने लागू देऊन लागला ना आपली. बिन थांब रे तू. ते म्हणते ना घी सीधी उंगली से नाही निघली तर तिळी करणी पडते बोलते. तर आपण सीध्या नाही निघत तर तिळी करू, इकून नाही तर तिकून पाहू. थांब ना म्हणा आपण का सोडतो का. मी त्याच गोष्ट करायतून म्हटलं तिले काउंट करायला मी बसतो, चांगलं मसळायला भेटते आपल्याला. पण ते काय बसू देत नाही वाटते आपल्याला. बरं ठीक आहे म्हणा, इकून नाही तर तिकून काढू. थांब म्हणाल्या का आलू पुंग्या, हो तू काय आम्हाला काय कमी समजू लागला का. थांब ना ते पाला पाडतो ना म्हणा. दाखवा दिले घंचा कर तुमचा आला मामा. तुम्हाला म्हणजे असं आलू पांडू गुल्लू टांडू समजू लागला. असं समजून आला तुम्हाला लल्या लंपिया नाही दादा. तिला वाटतं माया मांबू तुम्ही दादा तुमचा आला त्याला पाला काय असते तर. बरं चला जाऊ द्या, झाडू मारायला सांगितलं ते ना मी आल्यावर. बोले झाडू मारल्यावर दिसला पाहिजे म्हणे. चला म्हटलं मारून दिलं झाडू. सगळे नुसले आपले ते पोचा मारायचे काम, झाडू मारायचे काम आपल्याकडे दिले ना. मी काय लिहू हा ना तुम्ही का दहा धन पाहिजे ती झाडू मारायला. हा तुम्ही चला चालू करा, तुम्ही मारणं येतो मी तुमच्या मांगात. गेले बाबू हे आपल्यावर टाकून राहिले आता. माझ्या कोणतं काम आहे म्हणते. बरं ठीक आहे मारतो मामा, आम्हीच मारतो. घ्या म्हणा तुम्ही आमचा जीव. तो तर आलं मग घेऊनच. अरे शिवला भाऊ आजपासून म्हटलं आपली टाकी चालवून राहिली, पिक्चर लागून राहिला. आता म्हटलं येजा म्हटलं पिक्चर पाहिले. बाबा तू राहिल्यावर काय आहे, आम्ही एक नाही 10 वेळा पिक्चर पाहिले. आता तर पिक्चर भाऊ संध्याकाळी पिक्चर भाऊ म्हटलं दिवसभर 2-3 दिवस पिक्चरच पाहतो आम्ही. तू आहे तर काय आम्हाला टेन्शन आहे का. अरे शिवलाल भाऊ थांबा टेन्शन नाही तर काय, सगळं काही म्हटलं माझ्या हातात नाही आहे, आपल्या हातात काहीच नाही, काय काहीच नाही. आता सांगू लागलो नाही तर बस तुम्ही म्हणता का पिताराम भोय पाहून घे तिकीट लागत नाही आपल्याला. तर म्हटलं ह्या विचार करू नका, तिकीट तुम्हाला लागणार. आपलं म्हटलं आटाने तिथं चालत नाही. जे काय ते आलं बुंग्या त्या आलं बुंग्या तर चालते तिथं, नाही तर काय आपलं म्हटलं फोत्रात चालत नाही काही. मग नाही तर काय तुम्हाला म्हटलं तिकीट काढायला लागेल पिक्चर पाहती जर असं तुम्हाला. अरे वा राजे पिताराम भाऊ काय बोलू लागले तुम्ही. तिचे माणूस तुम्ही कार्यकर्ता काम करणार नाही माणूस, तुमची म्हटलं आट्याने चालत नाही, मग तर गोष्ट झाली. नाही ना शिवलाल भाऊ खरंच सांगू लागलो ना मी. माई म्हटलं आट्याने चालत नाही. आलू मुंग्या चालूच नाही देत, अजिबात चालू नाही देत तो. मला तरी लागलं चांगला आहे पण आलू मुंग्या चालू नाही देत का आता.
घ्या आता शिवलाल भाऊ कमालच झाली आता. हा आता पितारा म्हणून म्हटलं कमालच केली ना. कसं बा पितारा भाऊ हा तिचे म्हटलं राजा तुम्ही काम करणारे माणूस तुमची म्हणता आट्याने चालत नाही. म्हटलं असे ना कसं बाहेर हो. हा म्हटलं आमचं दुकान लावतो बाबा आम्ही आमच्या घरच्या दुकान लावले फिरेक मध्ये तुम्ही घरच्या जर लावणं करायला आमचं नाही लावून राहिलं का. हा म्हटलं आमचं दुकान लावतो पिक्चर पाहायचा पैसे पैसे काय आहे नाही बाबा आता सांगू लागलो ना झुमर भाऊ. अरे माझा जर असतं ना मी ना तुम्हाला राजा तिथं म्हटलं पैसे द्या गल्ल्यावर बसवलं तुम्ही ना. हा गल्ल्यावर बसवलं तुम्हाला गल्ल्यावर. मग पण काय करता विषय असा आहे का आपल्या काहीच नाही आपण राजा तिथं मजदूर माणूस. मग काय करता आता पाय झुमर आहे पितरान पुन्हा झटकाच नाही दिला म्हणावं का आपल्याला. पण आपण याच्या भरोशावर बसलो होतो. हे म्हटलं आपलं जुगाडला ते आपल्या घरच्याच लावते आपल्याला म्हटलं तिकीट पाण्याचं काही टेन्शनच नाही. आता राजा एखादा म्हणे येणं हातच काढून टाकला. आता म्हणते आपलं काहीच चालत नाही म्हणते आट्यानं. म्हटलं कसं बा पितरान भाऊ राजा आम्ही तुमच्या भरोशावर बसलो होतो. आता मी तरी काय करू शिवलाल भाऊ माझी आट्याण्याची चालत नाही. मग त्या आलू बंगा चालूच नाही त्यात काही चालू नाही त्यात खायचं काहीच नाही मला अंदरच ठेवते. मग बाहेर कुठे ठेवते अंदरच ठेवते मला अंदरच्या अंदर. मग काय तुम्हाला घेईन मी कुठून घेईन सांगा बरं. एकही रस्ता नाही आहे त्या फाटकी शिवाई जिथून आपण तिकीट काढतो ना अंदर येतो ना त्या रस्त्याचे दुसरा रस्ता नाही टाकीत मध्ये आले. मग नाही तर का कुठं राजू पितारा भाऊ ठेवला कोण नाही मग एखादा शद्र आमच्या माणसाला यासाठी. पाहणा असं कुठून काही म्हटलं रस्ता गिसता. तर एका रस्त्याशिवाय दुसरा रस्ताच नाही आहे. हायच नाही रस्ताच नाही आहे. मग सगळं पॅक करायला टी नाही ना काय रस्ता भेटणार तुम्हाला काय तर काहीच नाही. मग आमचं म्हणजे मग आम्हाला मग पैसेच लागन नाही तिकीट काढूनच लागन वाटते आम्हाला. आता तिकीट नाही जागा आता मग आता काही आहे नाही तुम्हाला म्हटलं माझ्या जर रस्ता ना काही तर मी तुम्हाला गल्ल्यावर बसवलं असतं सीधं शिवलाल भाऊ. आपण जे बोलतो ते करतोय पण काय करता आपण मजदूर माणूस आहे. मग बरं जाऊ द्या तिकीट तरी किती आहे काय पितारा किती आहे म्हटलं तिकीट. अरे तिकीट काही आपल्याला माहितच नाही सांगून करायला मला ते अंदर ठेवते मला काही सांगतच नाही तिकीट किती आहे काय किती आहे. आता ते गावाच्या हिशोबाने ठरवते. आता चांगल्या गावात गेलो चांगले पैसे घेते टाकीचे काय पिक्चर पाहिजे तर आता तुमच्या घरात किती रुपये ठेवते मला काही किती रुपये नाही 50 ठेवते का 70 ठेवते का 100 ठेवते आता माहित नाही किती ठेवते तिथं. ठेवलं की तुम्हाला सांगतात भेटलो की मी आता म्हणून भेटून म्हणून गॅरंटी नाही मी आता भेटून म्हणून गॅरंटी नाही. आता कामात दुनिया भरायच्या एवढ्या का काय सांगू तुम्हाला. मग आता मला फुरसतच नाही भेटत तर म्हटलं तुम्ही पिक्चर पाहिली येऊन जाता पैसे पाणी जुळलं का तिकीट काढून घेता नंतर मग लगेच भेटतो मी तुम्हाला. अंदर काय भेटतं मग भाव नसलं दिमाग खराब करायला बाहेर भेटावं बाहेर भेटलं असता तिकीटले पैसे नसते लागले तर मग काही ना काही जमलं असतं. त्या बाहेर भेटतच नाही म्हणते माझ्या पण काही आहेच नाही म्हणते आट्यानेच चालत नाही म्हणते शिवाली. आता कसं करा पिक्चर पाहिजे आता पैसे कुठून आणा माय बिनोट. म्हटलं राजू पिताराम भाऊ हे म्हटलं बरोबर नाही आहे तुमचं आलं. आम्ही राजू तुमच्या आशेवर राहिलो नाही तर का आशेवर राहिलो का बा पिताराम भाऊ आपलं जुगाडला होते आपल्याला टेन्शन नाही आहे असं वाटलं होतं आम्हाला. पण काय सगळं उलटं झालं तुमची म्हणता आट्याने चालत नाही. आता कमालच नाही का काय राजा माणूस आहे तुम्ही. बरं ठीक आहे पाहतो म्हटलं नाराज नका शिवलाल भाऊ जमीदार पाहतो मी तुम्हाला अंदर घ्यायची कोशिश करतो. ठीक आहे म्हटलं तुमच्या दोघाले बाकी म्हटलं आता तुमच्या फॅमिली तुम्ही म्हटलं तुमच्या बायको तुम्ही लेकर बायको घेऊन येसाल तर म्हटलं मी त्याची गॅरंटी घेत नाही. तुमच्या दोघा तुम्ही जमेतोपर्यंत पाहतो म्हटलं हो नाही म्हणत पाहतो जमलं तुम्हाला म्हटलं कसं नाही कसं मी अंदर घेतो पैसे लागू नाही देत. ठीक आहे चला तुम्ही आता काम आहे दुनिया भरायच्या मग नाही का आता किती बा काही गोष्ट जुनं आता मला जरा असं म्हटलं बरं वाटू लागला का बा नाही बा पाहतो तर पाहतो म्हटलं पहा जमूनच टाक आम्ही येतो. किती आहे म्हटलं 3 ते 6 मग तिकडे किती 7 ते 9 7 ते 9 आज गर्दीच राहील तशी. तरी म्हटलं तुम्ही दोघे जण येऊन जाता तू उभे राहायचा जसं तुम्हाला अंदर ह्याचं जमलं का मी तुम्हाला घेतो नाही जर जमलं तर मग पुढच्या शोले 3च्या नाही जमलं तर 6च्या शोले बघू कोणत्या शोले जमते कोणत्या नाही तर पाहिजे तुम्ही त्याला जमून पाहिजे तुम्हाला नाही तर मग पैसे घेऊन येतात खिशामध्ये नाही जर जमलं तर मग 9च्या शो मध्ये 9च्या 6च्या शो मध्ये मग पैसे भरून तिकीट काढून पिक्चर पाहून घेता काय म्हटलं. पाय तरी तू आला तिथंच पिताराम भाऊ तरी तिथंच आला तू आखरी म्हणता पैसे घेऊन नाही देतो काय बाबा काय बोलू लागला तू कधी म्हणतं पाहायचं कधी काय पैसे घेऊन येतो. आता नाही जमलं तर मग पिक्चर पाहायसाठी पैसे खर्च करा नाही लागन का बा सांगा बरं तुम्ही. आता तुम्ही जमून पाहिजे पण नाही जमलं तर मग काय बगर पिक्चर पाहायला वापिस चालत असेल का तुम्ही. आता याचे पैसे घेऊन येता नाही तर जमलं तर तिकीट काढून पिक्चर पाहून घेता. दुसऱ्या दिवशी पाहिजे मग अजून तुमचा गेम जमते का तर ठीक आहे चला तुम्ही आता काय माणूस पकडला मायबीन टाकीत म्हणला आपण मी म्हटलं चांगला कामाचा माणूस आहे आपला चांगला फुकट म्हणजे आपलं जुगाड जमवते तर काय का असं करू लागला आता टाइमवर पाहतो न सण पैसे घेऊन जा समोपर्यंत पाहतो त्याला नड्ड्यापर्यंत खाऊ घातला आपण ना का नाही म्हटलं आपलं पिक्चर लागा तर आपलं म्हटलं जुगाडला फुकट मध्ये येतं काय तर काहीच नाही मायबीन वट. अरे वो मामा ये आलू पंगे आए क्या इधर अधिका क्या तुम्हारी को. हाँ इधर गया ना घूमने काबे गया तो हमारे को काम बता दिया झाड़ू मार लो ये मार लो वो मार लो सब हमारे को काम ही बताते. और उसको बोला मैं काउंटर पे बैठता बोला पैसों का हिसाब किताब संभालता तो नहीं बोले मैं बैठता ना ऐसा करता. उसको हिसाब नहीं समझता और हिसाब नहीं समझता. मेरे को बोला पैसे में हिसाब के बारे में मैं बहुत पक्का हूँ आटा नहीं इधर की उधर नहीं होने देता मैं. मालक मैं बैठू क्या. तुम अभी पहली बार आए तुम्हारे कुछ समझ नहीं को ना बरोबर नहीं तो क्या तुम 2 टिकट देंगे और 1 टिकट के पैसे लेंगे तो कैसा भी जमेगा नहीं ना वो.
नहीं नहीं, मला उतना समझता ना मेरे को, एक पैसे की टिकट में एक ही टिकट देना पड़ता करके, उतना समझता, उतना मैं पागल नहीं हूँ, मैं समझता हिसाब किताब में मैं बहुत पक्का हूँ, बोला ये पैसे की हिसाब में बहुत पक्का हूँ, नहीं तो क्या आलू बुंगा कुछ भी नहीं मेरे सामने, कुछ भी नहीं। ठीक है, देखो बाबा फिर तुम आलू बुंगे से क्या तो बात कर लो। हाँ फिर तुम बैठ जाओ, तुम्हारा हिसाब किताब पक्का है तो तुम बैठ जाओ साले को। उसको बोला मैंने, वो सुन रहा नहीं मेरी वाली करके, तुम्हारे को बोल रहा मैं, वो सुनता क्या बाबा, वो नहीं सुनता, वो मालक आदमी है, कहाँ सुनता मेरी वाली। वो मेरे को बोला तुम मालक है तुम सुनोगे, तो काय को तुम भी नहीं सुन रहे, तुम भी आलू पोंगे से बात करने को लगा रहे। वो सुनता नहीं ना मेरी वाली, आटा नहीं चलाने देता फिर। अच्छा अच्छा ठीक है ना, बोलता ना फिर मैं आलू बुंगे को। ठीक है हाँ हाँ बोलो मालक, फिर वो आलू पोंगे को अच्छा हिसाब किताब रखता, तुम्हारा पैसा आटा नहीं इधर की इधर नहीं होने देता। पार तर पैसे इकडं घेऊन घेतो, पार तुम्हाला देत तुम्हाला लोन, थांबा तुम्ही, माहिती नाही पुढे देत तुम्हाला कसा गाफा गुल्ला करतो तुम्ही पैशाचा, थांबा तुम्ही आता। फिर मालक बोलू उसको आलू बुंगा को। ठीक है ना, बोलता ना मैं उसको, लेकिन आलू बुंगा गया किधर, इधर सब काम की गड़बड़ चालू है और आलू बुंगा जगह भी नहीं है, कहाँ पे गा रहा कहाँ पे नहीं। तो काय काम आहे म्हणा, कायसाठी पाहून राहिले आलू पुंगायला, एक काम करतो मी विचारून घेतो मीच करून घेतो, मला मग काउंटरवर बसायला भेटते, पैशाचा हिसाब किताब पाहायला भेटते। मग हा मला कोणता काम है बता ना मेरे को, मैं करता ना। अरे मामा वो अनाउंसमेंट करना था ना आज गांव में कि आज से टॉकी चालू हो रही, पिक्चर लग रही करके। बताना होगा ना अपने को, गांव के लोगों को पता तो चलने को हो ना, तभी आएंगे ना वो पिक्चर देखने। हाँ बरोबर मालिक, गांव के लोगों को पता चलेगा तब आएंगे पिक्चर देखने। मैं जाऊँगा फिर, हाँ लोगों को बता देता एक एक करके, सब लोगों को पूरे गांव में बता देता। जाऊँगा मैं, हाँ मालिक मैं जाऊँ क्या? नहीं 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 नहीं, तुम मत जा बाबा, तुम्हारा मालूम गिरेगा मेरे को कैसा रहता, तो हगने को जाती है 2-3 तास आती नहीं तुम, नहीं देखा 2-2 घंटे 3-3 घंटे आती नहीं। अभी जाएंगे तो पूरा दिन ही नहीं आएंगे, मेरे को मालूम है तुम आएंगे नहीं करके। तुम मत जा, मैं आलू बंगा को बताता, आलू बंगा बराबर करता, इसको एक आदमी के हाथ से कर लेगा, नहीं तो खुद को खुद और जल्दी करता, उसको बताता मैं। अच्छा माय फिर आलू बुंगे घसट्टी है ही मालक। बरं ठीक है बोला मालक, बता दो उसको, बता दो, जान दो उसको चूल्हे में। मेरे पास सिर्फ पैसे का हिसाब किताब आने को ना, फिर बता तुम्हारे को कैसा लगा था चुना, देखना तुम। बोल ना दादा, काय म्हणता म्हटलं बोल ना। अरे मी म्हटलं बाबू, तुम्ही म्हटलं ते अनाउन्समेंट करता का, अनाउन्समेंट हा ते आपल्या गावामध्ये आजपासून पिक्चर चालू होणार आहे, तर म्हटलं सगळ्या गावातल्या लोकांना सांगून द्या का आजपासून पिक्चर लागते टाकीत चालू झाली, हा तर म्हटलं पुऱ्या गावामध्ये सांगता का? वा जीवा, काऊन नाही सांगत आम्ही सगळं सांगतो, पुऱ्या गावाला सांगतो आम्ही दुसऱ्या गावात जाऊन सांगायचं, पैसे जर भेटले तर आम्हाला, पण फुकटात आम्ही कुठंच नाही सांगत। पैसे जर भेटत असेल तर म्हटलं कुठे कोणी कोणत्या जाऊन सांगतो। हा अरे म्हटलं तुम्हाला खाली म्हटलं पिक्चर पाहिली होती ना, पिक्चर पाहिल्या फुकटामध्ये, हा म्हटलं पिक्चर पाहिली होती ना, काय पैसे मागून राहिले, म्हटलं पिक्चर पाहता ना तुम्ही, हा टाकीत मध्ये फुकटामध्ये। पिक्चर कुठं, पैसे सांगा, पैसे जर आता देत असेल तर म्हटलं आता ते तुमचा अलॉटमेंट करून देतो, पिक्चर लागणार म्हणून गावामध्ये टाकीत चालू झाली म्हणून। आपल्याला सगळं जमते, म्हटलं कोणी कोणत्या पुऱ्या गाव घुमतो, पुऱ्या गाव सांगतो, एका माणसाला सांगतो घरी जाऊ मग। अरे हो ना, तर सांग ना तू, सांग ना पुऱ्या गावाला सांग, एका माणसाला सांग, पण म्हटलं हा पिक्चर पाहिले तुले आता पैसे काय देत नाही, पिक्चर पाहिले ना फुकटामध्ये, मग तुम्ही दोघे जण तुम्हाला फुकटामध्ये जाऊ देईन मी, हा काय म्हटलं? बरोबर आहे ना, ते इथं आलं नाही तर काय, मग पिक्चर पाहतो तो आपल्याला पैसे लागत नाही तर पैसे लागत नाही का बाळा का बेला संख्या, तू एसटी मध्ये तिकीट लागते का सांग बरं तुम्हाला? तू आई ती बाबा कसे लपो करून बरोबर तिकीट वाली काढत नाही, म्हटलं इथे जमते ना, आपाजी सोबत गेलं ना बाबा किंवा कोणी सप्त्या सोबत गेलं, कोणी माणसासोबत माग त्याचा बूट पकडून आपली तिकीट लागते, आपण एवढं मोठा आहे का आपली तिकीट लागून राहिली, त्याच्या काही बोलून राहिला, म्हटलं पैसे घेऊन घेऊ, म्हटलं मग येऊ दे गॅरंटी नाही आहे, पहिले म्हणते हो तुम्हाला येऊ दे फुकटामध्ये पिक्चर पाहू दे, यांचं आपल्यापासून अलॉटमेंट घेते, गावातल्या लोकांना सांगू म्हणजे आपल्यापासून काम करून घ्या, म्हटलं मग आपल्याला मग पैसे नाही भेटल, तिथं पिक्चर पाहिली येऊ दे, मग काय करतो त्यापेक्षा पैसे घेऊन घेऊ ना, पुढे पाहता येत आपल्याला, तिकीट लागत नाही, आठवण लागत नाही, आपल्याला पिक्चर पाहिले पाय बोला ते तू बोला म्हणा का, नंतर फुकटामध्ये पिक्चर पाहू देतो, नंतर जर पाहू नाही दिली तर मग काय करशील, त्याचे पैसे घेऊन घे ना आता पहिली, नंतर पाहता येते, त्याची माही तिकीट काय लागत नाही, तू नाही लागत, एसटी मध्ये तिकीट दोन लागते आपल्याला, इथं काय लागणार आहे, होताच खोलू पैसेच मागून घेऊ। हो तर दादा ते म्हटलं फुकटा पिक्चर ते का आम्ही पाहत नाही, ते काय पाहत नाही आम्ही, आम्हाला म्हटलं पैसे जर भेटत असेल तर आम्ही आता म्हटलं तुमचं अलॉटमेंट करून देतो, पिक्चर का आम्ही पाहत नाही ते। हो बरं ठीक आहे ना, का पैसे पाहिजे का, किती पाहिजे सांगा किती पाहिजे, किती तुम्हाला, हा 5-5 रुपये काय फक्त 5-5 रुपये, राहू द्या म्हटलं, काही नाही 5 रुपयामध्ये काय पुरा गाव घुमा का, पुरा गावच्या लोकांना सांगा लागते, आणि 5-5 रुपये म्हणते फक्त, मग नाही घुमा 5-5 रुपयासाठी, तुला तिकडे 5-5 रुपये नाही पाहिजे आम्हाला। अबे मग किती पाहिजे, वयाची जमाना घेत जाणलं का, लहानचा 5 रुपये नाही पाहिजे, हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे, मी तो एवढा होता ना, 1 रुपया 2 रुपया काही पैसे घेऊन घ्या, 8 नाही 4 नाही तर का एवढ्या पैशात मी काम करून टाकू, आणि तुला 5 रुपये देऊन राहिले तर एवढ्या पैशात नाही म्हणते तू, हा म्हटलं अजून किती पाहिजे तुला? त्याच्यामध्ये अजून 10 रुपये म्हणजे 15 रुपये म्हटलं दोघाले पाहिजे आम्हाला, 15 30 रुपये देसान तर आम्ही करतो, नाही तर म्हटलं आम्ही ते तुमचा अलॉटमेंट काही करत नाही, तुला दोघे तिकडं पुरा गाव घुमा लागते, चांगले दुखते, मग कोणी दुखते सांगू हे काय अलग सांगा लागते, काय मजा काय भोंगा का आमच्या पैसे तोंडा सांगा लागते, तोंड दुखते सगळं।
हा माझी कटकर परत बुट्टा आल्या का याचं बरं ठीक आहे बाबा ठीक आहे मजबुरी का ना महात्मा गांधी देतो म्हटलं देतो 15 ना देतो हे घ्या आणि पुरा गावाला माहीत पडलं पाहिजे म्हटलं मी एका एका माणसाला विचारीत तुम्हाला त्या बुट्ट्याने सांगितलं का हा त्याने तर म्हटलं का कोणा काही सांगितलंच नाही मग तुम्हाला दाखवतो घंच्या कर हा ठीक आहे ना हो हो म्हटलं विचारून देतो ना आम्ही काय फुकट्याचे पैसे नाही घेऊन लागलो आम्ही म्हटलं पुरा गाव सांगतो ना पुरा गाव सांगतो जसे पैसे घेऊन आलो ना तसं इमानदारी म्हटलं सांगतो सगळेले काऊन तर हा चला हे काय मग हे काय पैसे 3 वाजता आणि 6 वाजता लागणार जो पहिला 3चा नंतर 6चा हा सांगा बरोबर त्याला हो ठीक आहे सांगतो